कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले असून रविकांत तुपकर आज गेटवे ऑफ इंडियामध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहेत। या आंदोलनासाठी तुपकर आणि त्यांचे कार्यकर्ते थोड्याच वेळात आंदोलनस्थळी दाखल होतील। या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून गेटवे ऑफ इंडिया परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। आयओडी बाबत जागतिक संस्थांच्या अंदाजात भिन्नता। भारतीय मान्सूनसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या आयओडी इंडियन ओशन डायपोल बाबत विविध जागतिक हवामान संस्थांचे अंदाज वेगवेगळे आहेत। जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील काही संस्थांच्या मते जुलैमध्ये सकारात्मक आयओडीची स्थिती निर्माण होऊ शकते, जी पावसासाठी अनुकूल मानली जाते। मात्र भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या आयओडीची स्थिती तटस्थ राहण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन हवामान अंदाजांमध्ये अचूकता कमी असल्याने पुढील काळात या अंदाजांमध्ये बदल होऊ शकतो। आले दर महिन्याभरात झाले दुप्पट। गेल्या महिनाभरात आल्याच्या दरात मोठी वाढ होऊन भाव जवळपास दुप्पट झाले आहेत। सध्या प्रति 500 किलो गाडीमागे 45 ते 46 हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। बाजारात आल्याची आवक कमी असून मागणी वाढल्यामुळे दर तेजीत आहेत। पाण्याच्या टंचाईमुळे लागवड कमी झाली असून पावसाला झालेला विलंबही भाववाढीचे प्रमुख कारण मानले जात आहे। त्यामुळे पुढील काही काळ आल्याचे दर मजबूत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। कांदा दर, साखर उद्योगाच्या अडचणींचे भिजत घोंगडे। राज्यातील कांदा आणि साखर उद्योगासमोरील प्रमुख अडचणींबाबत केंद्र सरकारने 20 दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते। मात्र मुदत उलटूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। यामुळे शेतकरी, व्यापारी आणि साखर उद्योगात नाराजी वाढली आहे। बैठकीत कांदा निर्यात, साखरेचे प्रश्न, बँक कर्ज पुरवठा आणि वाढत्या एफआरपीच्या ओझ्याबाबत चर्चा झाली। मात्र अद्याप प्रत्यक्ष निर्णय न झाल्याने उद्योगासमोरील समस्या कायम आहेत। राज्यातून बेदाणा निर्यातीत घट। उत्पादन घटल्याने देशांतर्गत बाजारपेठेत चांगले दर। राज्यातील बेदाण्याचे उत्पादन घटल्यामुळे यंदा निर्यातीत लक्षणीय घट झाली आहे। देशांतर्गत बाजारपेठेत चांगले दर मिळत असल्याने उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी स्थानिक विक्रीला अधिक प्राधान्य दिले। तसेच पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळेही निर्यातीवर परिणाम झाला आहे। परिणामी महाराष्ट्रातून बेदाणा निर्यात कमी झाली असली तरी देशांतर्गत मागणी वाढल्याने उत्पादकांना चांगला भाव मिळत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे। 6 खासदार भूमिगत, उद्धव सेनेनं आशेवर। ठाकरे सेनेच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत 3च खासदार, आज महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांच्या भूमिकेबाबत राजकीय अनिश्चितता कायम आहे। दिल्लीतील पत्रकार परिषदेला केवळ 3 खासदार उपस्थित राहिल्याने उर्वरित खासदारांच्या भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले आहे। पक्षाने आज संसदीय पक्षाची बैठक बोलावली असून त्यात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांमुळे त्यांच्या मतदारसंघातही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांकडून निषेधही व्यक्त केला जात आहे। 108 घरकुल लाभार्थींकडून ओटीपी मिळवत 17 कोटींचा वाळू घोटाळा। माफियांचा प्रताप लाभार्थींना अनुदान मिळवून देण्याचे कारण सांगून ओटीपी घेतला। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांच्या नावाने मोठा वाळू घोटाळा उघडकीस आला आहे। लाभार्थींना अनुदान मिळवून देण्याचे कारण सांगून त्यांच्याकडून ओटीपी घेतला गेला आणि त्याचा वापर करून सुमारे 17 कोटी रुपयांच्या वाळूची अवैध उचल करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणात 108 लाभार्थ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही तपासणी केली जात आहे। सरसकट कर्जमाफी द्या, किसान सभेचे ग्रामपंचायतीसमोर जोरदार आंदोलन। बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सरसकट कर्जमाफी 2025चा खरीप पीकविमा तातडीने देणे आणि दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत देण्याच्या मागण्यांसाठी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी केली। तसेच पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ आल्याने नुकसान भरपाई आणि तातडीची मदत देण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली।